हरिकथेची आवडी देवा करीतो सेवा दासांची म्हणून हिंडे मागे मागे घरटी जागी घाली तसे निर्लज्ज भोजनाचे रंगी भरते अंगी प्रेमाचे म्हणून हिंडे मागे मागे घरटी जागी घाली तसे तुका म्हणे विकले देवे आपणा भावे संसाठी म्हणून हिंडे मागे मागे घरटी जागी घाली तसे विठ्ठल विठ्ठल हरिकथेची आवडी देवा करीतो सेवा दासांची म्हणून हिंडे मागे मागे घरटी जागी घाली तसे कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांक तेजोधिकामोदी वक्त्रम खलानीशपादापनोदाह दक्षम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदीपम तडिद्वास संनीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रम् सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गा करो प्रथमो नमः पांडुरंगा करू प्रथम मन मन दुसरी चरणा संतांजिया ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण ते दुसरी चरण श्री गुरूंची ते नमस्कारुनी आता सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्म परानन्दमीशमानन्दि वल्लभं ज्ञानेषु भगवान् विष्णु निवृत्तिर भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्य किल शक्तिधरस्वधाम्नाम् अन्यौ च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं धन्य धन्य निवृत्ति काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन हरी कथेची आवडी देवा
हरी कथेची आवडी देवा करीतो सेवा दासांची मनोन हिंडे मागे मागे घरटी जागी घाली तसे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवत चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग अकारण करुणा वरुणालय षडगुण ऐश्वर्य संपन्न जगदाधार पंढरीश परमात्म्याचे लाडके लढीवाळ भक्त अक्षय तनुगात्र परम पवित्र महासतपात्र बोल्लोभा पुत्र श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारा जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याची आवड आणि त्या आवडी करता भगवान परमात्मा काय काय करतो या 2-3 गोष्टींची मीमांसा जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारा करतायत. विठ्ठल विठ्ठल. अभंगावर अल्पस विवेचन मांडण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. पावन पवित्र भगवान कपालेश्वरांच्या चरणापासून निघालेला भव्य दिव्य दिंडी सोहळा निवृत्तीनाथांच्या दर्शनासाठी आपण जात आहोत आणि त्यातील हा दुसऱ्या दिवसाच्या मुक्कामाच्या ठिपेची कीर्तनाची सेवा गुरुवरील नानांच्या आज्ञेने माझ्या वाटेला आली. तसं पाहिलं तर इथं कीर्तन करणं मला वाटतं भाग्यच आहे आणि खरंच मनापासून इच्छा होती. नानांना अंतःकरण कळतं कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो जे अंतःकरणामध्ये होतं ते नानांनी ओळखलं ती सेवा नानांनी मला दिली. नानांच्या चरणी विनम्र भावे अभिवादन करतो. एवढी व्यवस्था पाहिली सहज वाटलं होतं नानांना सांगावं नाना एवढी सगळी व्यवस्था आहे एवढे सगळे लोक जमले एवढ्या लोकांमध्ये एवढ्या व्यवस्थेमध्ये माझं उरकून घ्यावं कीर्तन सहज विनोद केला फक्त मनावर जास्त घेऊ नका जास्त मनावर घेऊ नका सहज विनोद केला. इच्छा खरंच होती अंतःकरणापासून अभुण्याला एखादी सेवा आपल्याला भेटावी. गुरुवरील नानांनी ते ओळखलं नानांनी सेवा माझ्यापर्यंत दिली. तसं बापूही मला विंचुऱ्याला बोलले होते की तुला मी सेवा करायला नानांना सांगतो म्हटले तुला एक सेवा द्यायला होती तिथं. बापूंच्या आज्ञेने गुरुवरील नानांच्या आशीर्वादाने ही सेवा माझ्यापर्यंत पोहोचली. तसं पाहायला गेलं तर बापूंची जी सेवा आहे तसं मी तर म्हणतो आपण त्र्यंबकेश्वर पर्यंत जातो पण दिंडीचं एवढं स्वागत कोणीच करत नाही एवढं फक्त बापू करतात. बापू करतात म्हणजे याला पण काहीतरी कारण आहे. गुरुवरील नानांचा त्याग आणि वैराग्य याच्या पाठीमागे गुरुवरील नानांचा त्याग आणि वैराग्य याच्या पाठीमागे आहे. बापूंची सेवा आहे. तसं पाहिलं तर माफी मागून बोलतो बापू माणूस जर संपत्तीने श्रीमंत झाला ना तर संस्कृती विसरत चालतो. वाक्य आहे का माणूस संपत्तीने मोठा झाला की संस्कृती विसरत चालतो. पण आमच्या बापूंना मानावं लागेल त्यांनी संपत्ती कमवली आणि संपत्ती बरोबर आपली संस्कृती सुद्धा टिकवली. बापूंच्या एवढं स्वागत बापू करतात ना एवढं अन्नदान एवढं आपलं सकाळी उठून सेवा. आता मी तर म्हणतो आपण हरिपाठामध्ये जेवढा आनंद इथं घेतो तेवढा कुठंच घेत नाही. आज अक्षरशः डोळे भरून आले. हरिपाठामध्ये नानांचं वय 75-76 असून नाना हरिपाठामध्ये पावले खेळतो. एकही माणूस 75-76 वर्षाचा महात्मा साधू पुरुष म्हटलं तरी काही हरकत नाही असा महात्मा आपल्याला हरिपाठामध्ये पावल्या खेळताना दिसणारच नाही. हे फक्त गुरुवरील नानांना आज पाहिलं. अंतःकरण करत भरून आलं. अंतःकरण घरून येतं नानांबद्दल बोलायला गेलं की अंतःकरणाला पाझर फुटतो. नानांची निष्काम सेवा नाना त्यांचा त्याग बापूंचं नानांवर असणारं निस्वार्थ असं प्रेम त्या प्रेमाच्या पोटी बापू आपली सेवा करत असतात. सगळ्यांच्या चरणी एकदा विनम्र भावे अभिवादन करतो. बापूंच्या चरणी माथा टेकवतो. गुरुवरील नानांच्या चरणावर माथा टेकवतो. गुरुवरील पंडित महाराज असतील आपल्या दिंडीचे विनेकरी गुरुवरील चंद्रकांत महाराज समोर उपस्थित आहेत. कपालाच्या साथीसाठी पारस महाराज इकडं उमेश महाराज आदी करून गुरुकुल संस्थेचे सगळे विद्यार्थी आणि सगळे आपले वारकरी बांधव सगळ्यांच्या चरणी एकदा विनम्र भावे अभिवादन करतो. जास्त परिहार न लांबवता वेळेचं बंधन ठेवून अर्ध्या तासात आपली सेवा समर्पित करण्याचा प्रयत्न करतो. भजन करा विठ्ठल विठ्ठल. हरी कथेची आवडी देवा करीतो सेवा दासांची
मनोनी हिंडे मागे मागे घरटी जागे घाली तसे प्रसन्न प्राप्त. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याची आवड आणि त्या आवडी करता भगवान परमात्मा काय करतो या दोन गोष्टींची मीमांसा जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये करताय. चिंतनाला प्रारंभ करतोय. लक्षपूर्वक ऐका. थोडंसं फिरवून चिंतन सांगणारे पण जसं मला येईल तसं. कारण नाना त्यांच्या समोर कीर्तना करायला गेलं की कोणीतरी आता काल परवा कीर्तनामध्ये बोललं की पाय लेझिम खेळतात. नानांचा धाक कीर्तनामध्ये असला पाहिजे. तोही धाक ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि ओवीसह प्रमाणांसह दृष्टांतासह अभंगाचा भाव तुमच्या असाच असेल असा माझा आग्रह राहणार नाही. पण जशा माझ्या बुद्धीला योग्य वाटेल तसं मी अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. ऐका. आपण या भौतिक जगाचा जर विचार केला तर या भौतिक जगामध्ये सगळेच जण कष्ट करतात. काय करतात? सगळेच जण कष्ट करतायत. सगळेच म्हणजे कोण? त्याच्यामध्ये सगळेच जास्त सांगत बसत नाही. मुख्य तीन तुमच्या पुढे मानतो. सगळेच जण कष्ट करतात पण ते कष्ट कष्टा करता नसून ते कष्ट फक्त दोन गोष्टींकरता करतात. किती? दोन गोष्टींकरता कष्ट करतायत. कष्टा करता कष्ट नसून कष्ट आहेत लोभाकरिता आणि कष्टा करता कष्ट नसून कष्ट आहेत आवडीकरिता. दोन मुद्दे आहेत. कष्टा करता कष्ट नसून कष्ट कशा करता? लोभाकरिता. आणि कष्टा करता कष्ट नसून कष्ट आहेत ते आवडीकरिता. प्रत्येक जण फक्त या दोनच गोष्टींकरता कष्ट करतो. प्रत्येक म्हणजे महाराज नेमकं कोण? ऐका. पशु कष्ट करतात, मनुष्य कष्ट करतात आणि देव सुद्धा काय करतात? कष्ट करतात. पण ते कष्ट कष्टा करता नसून ते कष्ट कशा करतात? लोभाकरिता आणि आवडीकरिता आहेत. पहिला मुद्दा असा आहे पशु. आपण पशूंपासून सुरुवात करू. देवांपर्यंत गेलो की मी सेवा समर्पित करणार आहे. पशु कष्ट करतात. कशा करता? पहिला मुद्दा कशा करता? लोभाकरिता कष्ट करतायत. महाराज तुम्ही सांगता ठीक आहे, आम्ही मान्य करतो पशु लोभाकरता कष्ट करतात. पण याच्याकरता काही प्रमाण आहे का? याच्याकरता काही प्रमाण आहे का? कारण जगामध्ये एखादी वस्तू सिद्ध करायची असेल तर नुसतं प्रतिज्ञा करून चालत नाही. शास्त्राचा अबाधित सिद्धांत आहे. नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तू सिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तू सिद्धी. वस्तूची सिद्धी करायची असेल काहीतरी लक्षण लागतं, काहीतरी प्रमाण लागतं. तुम्ही म्हणतायत महाराज पशु लोभा करता कष्ट करतायत पण याच्याकरता काही प्रमाण आहे का? तर माऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये गोड ओवीसह दृष्टांत देत आहेत. माऊली ज्ञानोबारायांनी ओवी दिली आणि गोड दृष्टांत सुद्धा आपल्याला दिलेला आहे. आधी दृष्टांत सांगू का ओवी सांगू? नाही, तुम्ही म्हणाल तसं. कारण तुका म्हणे कसं? तुम्ही म्हणाल तसं. बरं जाऊ द्या. आधी दृष्टांत सांगतो म्हणजे तुम्हाला ओवी सांगितल्या कळेल. आधी दृष्टांत सांगतो ऐका. पशु लोभा करता कष्ट करतात. मुद्दा लक्षात असू द्या. नुसताच काळ प्रगल्भ झाला. एक गरीब माणूस गावातला त्याने गिरणी टाकली. काय टाकली? गिरणी टाकली. कशाची? बोला. गिरणी टाकली कशाची? पिठाची. धान्य दळायची गिरणी टाकली. आपण पीठ दळत नाही, आपण धान्य दळतो. धान्य दळायची त्याने गिरणी टाकली. गिरणी टाकल्यानंतर पूर्वी काही आरसीसी बिल्डिंग ही अशी स्लॅबची घरं नव्हती. जुनी घरं, कुडावाच्या भिंती आणि पाचेच्याचं झपरा असायचं. त्याने गिरणी आणली. आणल्यानंतर आपल्या मळ्यात ठेवण्यापेक्षा त्याला असं वाटलं गावात कोणाकडे गिरणी नाही, आपला धंदा व्यवस्थित होईल. म्हणून त्याने काय केलं? गावात छोटंसं झोपडं बांधलं. आजूबाजूला कुडावाच्या म्हणजे काडक्यांच्या भिंती उभ्या केल्या. त्याला बाहेरून नेट मारलं, ताडपत्री मारली आणि मध्ये काय केलं? गिरणी ठेवली. गिरणी ठेवल्यानंतर त्याचा उदरनिर्वाह व्यवस्थित व्हायला लागला. सगळं व्यवस्थित, लोक यायचे, दळण दळून घेऊन जायचे. त्याचा कारभार अगदी व्यवस्थित चालायचा. पण तो ती गिरणीच्या आजूबाजूला जे पडलेलं पीठ असायचं ना, तो काही रोज भरून देत नव्हता. 8-4 दिवसांनी मधून भरून न्यायचा. त्या पिठावर एका कुत्र्याचा लोभ बसला. लोभा करता पशु कष्ट करतात. मी माऊली ज्ञानोबारायांची उभी सांगणारे. त्या पिठावर एका कुत्र्याचा लोभ बसला. लोभ बसल्यानंतर त्या कुत्र्याला असं वाटलं की ही पीठ आपल्याला खायला मिळायला पाहिजे. काय मिळायला पाहिजे? ही पीठ आपल्याला खायला मिळायला पाहिजे. याच्याकरता कुत्र कष्ट करतंय महाराज. कुत्र्याने काय केलं? ते कुडावाची भिंत होती ना, मालक सायंकाळी गिरणी लावून घरी गेला की कुत्र कानोसा घ्यायचं, कुडावाच्या भिंतीतून आत जागा करायचं, मध्ये शिरायचं आणि कुत्र काय करायचं? पीठ खायचं. कुत्र्याने पीठ खाल्लं. कुत्र पीठ खाऊन निघून गेलं. दुसऱ्या दिवशी मालक गिरणीत आला. गिरणीत आल्यानंतर त्याने पाहिलं की सगळी मागच माग उमटलेली होती. कशाची?
कुत्र्याच्या पायांची. मागच मागत त्याने पाहिल्यानंतर त्याने विचार केला, ही आयत्या वेळात नागोबा नेमकं कोण आहे? मी रोज लोकांच्या दहनातून मुठमुठ गोळा करतो रोप गिरणीवाला, आणि हा आयत्या वेळात नागोबा हा पीठ खातो. हा आहे तरी कोण? 2-3 दिवस ते सलग चाललं. मालकाने विचार केला, याची खोड मोडली पाहिजे. गिरणी मालकाने विचार केला, याची आपण खोड मोडली पाहिजे. त्याने आपल्या बायकोला सांगितलं, म्हटले घरी कोयता पाजून ठेव. काय कर? कोयता पाजून ठेव. तिने कोयता पाजला. सायंकाळी घरी गेला, जेवण केलं. जेवण केल्यानंतर हा त्याच्या पत्नीला म्हणाला, म्हटले मी आज घरी नाही थांबत, मी आज गिरणीजवळ झोपायला जातो, गावात जातो. त्याने आथरून घेतलं, गावात निघाला. गावात आल्यानंतर त्याने आपला आथरून टाकलं आणि सगळं गाव सामसून झालं. सगळी लोक झोपली आणि गावात ते फिरणारं कुत्र, कोणतं? पीठ खाणारं. ते पीठ खाणारं कुत्र तिथे आलं. त्याने कानोसा घेतला. त्याला असं वाटलं, मला झोपला होता, त्याला वाटलं गिरणीमध्ये कोणी नाहीये. त्याने कुडावाच्या भिंतीतून आत शिरला. आत शिरल्यानंतर त्याने पीठ खायला सुरुवात केली महाराज. आणि तुम्हाला सांगू का, ते कुत्रे ते काय? कुत्र काही अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणून खात नाही. श्लोक म्हणायच्या आधी पण ते खायला सुरुवात करतात. कोण? कुत्र. ते काही श्लोक म्हणत नाही, लगेच खायला बसतं. त्याने लगेच पीठ खायला सुरुवात केली. आणि त्यांची पीठ खायची पद्धत असते कुत्र्याची, मचक 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 मचक. ते जसं वाटतं तसं कुत्र पीठ खायला लागलं. मालकाला आवाज गेला आणि मालक कुठला हे कुत्र्याला कळालं. कुत्र्याने जिथून जागा केली होती, कुत्र बाहेर उडी मारली. कुत्र बाहेर पळायला लागलं. मालकाने कोयता घेतला. मालक म्हटला, तू कितीही पळ रे, तुझा आज काटा काढल्याशिवाय राहणार नाही. मालकही त्याच्या मागे पळायला लागला, कुत्र्याच्या मागे. मालक माग, कुत्र पुढं, मालक माग, कुत्र पुढं, मालक माग, कुत्र पुढं, कुत्र पुढं, मालक माग. दोघांचा प्रवास सुरू झाला. कुत्र जमत नाही, मालक जमला. त्याला वाटलं आता किती पळावं याच्या मागे. मालकाला वाटलं आपण काय करावं. कुत्र्या मालकाच्या हातात कोयता होता. मालकाने असा नियम धरला. महाराज मालकाने नियम धरला. नियम धरल्यानंतर कुत्रा असं थोडा अंतर पुढे जाऊ दिला. असा नियम धरला. असा नियम धरला. जो कोयता फेकून मारला नाही, मारला कुत्र्याने असा कोयता फेकून मारला की मारल्या कुत्र्याची शेपूट तुटली. कुत्र्याची शेपूट तुटली. शेपूट तुटल्यानंतर कुत्र जमिनीवर पडलं, विवळायला लागलं, ओरडायला लागलं. मालकाला वाटलं आता काय ताकद याची पुन्हा यायची, आता येऊच शकत नाही. कुत्र पुन्हा पीठ खायला येऊ शकत नाही. कोण म्हणतं? मालक म्हणतो. मालकाने त्याची शेपूट तोडली. कोयता आपला परत घेतला. मालक निघाला. तो म्हटला आता घरी जाण्यापेक्षा गिरणीत आथरून आणले, गिरणीजवळ तिथंच झोपतो. मालक पुन्हा झोपला. महाराज मालकाचा डोळा लागत नाही तेवढ्यात तेच कुत्र पुन्हा हजर झालं. शेपूट तुटली पण तरी सुद्धा ते पीठ खाण्याकरता तिथे येते. ते लोभा करिता. बघा पुन्हा ते कुत्र तिथे येते. मालकाने पुन्हा विचार केला, परत आला. मालकाने पुन्हा कोयता घेतला. पुन्हा त्यांचा प्रवास सुरू झाला. कुत्र पुढं, मालक मागं, कुत्र पुढं, मालक मागं, मालक मागं, कुत्र पुढं. दोघांचा प्रवास सुरू झाला. आणि पुन्हा मालकाने तेच केलं. एक पाय पुढं, एक पाय मागं, हातात कोयता घेतला, नियम धरला आणि असा कोयता मारला. मारल्या कुत्र्याचा कानच तोडला. काय तुटला? कुत्र्याचा कान तुटला. कानही तुटला, शेपूटही तुटली. पण तरी सुद्धा कुत्र पुन्हा, हे मी रात्रभर सांगितलं नाही, माऊली ज्ञानोबरायांची ओवी सांगतो. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, ओढाईला लाविले तैसेची कान ऊस ओले, पुढिता ओढाळू आले सुने जैसे. सुने म्हणजे कुत्र. माऊली ज्ञानोबराय म्हणतायत, कानही रक्ताने ओला आहे, शेपूटही रक्ताने ओली आहे, पण तरी सुद्धा पुढिता ओढाळू आले सुने जैसे. कुत्र पुन्हा तिथं जाते. कशा करता? पीठ खाण्याकरता. हा त्या कुत्र्याचा पिठावर बसलेला लोभ आहे. एवढे कष्ट कुत्र्याने केले महाराज. कशा करता? लोभा करता. पशु कष्ट करतात. कशा करता? लोभा करिता. जसा माऊली ज्ञानोबारांनी दृष्टांत दिला तसाच एक दृष्टांत जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा आपल्या गाथ्यामध्ये प्रमाणासह दृष्टांत देत आहेत. आधी दृष्टांत सांगतो, मग प्रमाण सांगतो. जुना काळ, गावातली म्हातारी पडवीमध्ये बाहेरच्या बाजूला भाकरी करत होती. काय करत होती? भाकरी करत होती. म्हातारीला भाकरी करताना पाहिलं, गावात फिरणारं कुत्र तिथे आलं. म्हातारी भाकरी करत होती म्हणजे 3 भाकरी एकाच वेळेला करत होती. जुनी म्हातारी होती ना, 3 भाकरी एकाच वेळेला करत होती. एक तव्यावर होती, एक हाराला लावलेली होती आणि एक
परातीमध्ये थापत होती. अशा 3 भाकरी म्हातारी एका वेळेला करत होती. कुत्र तिथे आलं. कुत्र्याने म्हातारीकडे पाहिलं. त्याला वाटलं आपल्याला भाकर मिळायला पाहिजे. आणि त्यांची उभं राहण्याची पद्धत एवढी गोड आहे ना कुत्र्यांची सांगतोय. असं एक पाय दोन ते पुढचे पाय वरती करतं, जीभ बाहेर काढतं. म्हणजे मला कुत्र समजू नका, मी फक्त सांगतोय. कुत्र असं असं कुत्र करतं. ते कुत्र तसं करायला लागलं. बघा हा, मला कुत्र समजलं तर रागील. ते कुत्र्याचं सांगतोय. ते कुत्र बाहेर जीभ काढून त्या म्हातारी समोर उभं राहिलं. म्हातारीने पाहिलं. म्हातारी थोडीशी खराब होती. म्हातारीने विचार केला हे कुत्र असं जाणार नाही. म्हातारी म्हटली हार हार. म्हटल्या कुत्र 4-5 फूट लांब गेलं. म्हातारी पुन्हा भाकर थापायला लागली. पुन्हा भाकर थापता थापता पुन्हा कुत्र तिथं आलं. म्हातारीने विचार केला हे असं जाणार नाही. म्हातारीने डालकीतून अर्धी भाकर केली आणि कुत्र्याच्या पुढे टाकली. अर्धी भाकर म्हातारीने कुत्र्याला टाकली. कुत्र्याने ती भाकर पाहिली. कुत्र्याचा अजून लोभ वाढला. ही ठेवलेली अर्धी सुद्धा आपल्याला मिळायला पाहिजे. कुत्र पुन्हा तिथे आगर झालं. कुत्र काही जायलाच तयार नाही. म्हातारी थोडी खराब होती. म्हातारीने मागचा पुढचा विचार काहीच केला नाही. चुल्याजवळ खुरपी पडलेली होती. म्हातारीने खुरपी उचलली आणि कुत्र्याच्या टाळक्यात मारली. असं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत. चोरटे सुने मारिले तारे, चोरटे सुने मारिले तारे, चोरटे सुने मारिले तारे, चोरटे सुने मारिले तारे, क्यों करी परी न संगी 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 तारे, चोरटे सुने मारिले तारे, चोरटे सुने मारिले तारे, चोरटे सुने मारिले तारे, चोरटे सुने मारिले तारे. काय गोड शब्द वापरले तुकोबाराने. गावात तुकोबाराय म्हणताय चोरट कुत्र. आणि त्या चोरट्या कुत्र्याच्या डोक्यामध्ये म्हातारीने काय मारली? खुरपी मारली. कसं करतं महाराज कुत्र? काय येत का? खरंच महाराज त्या कुत्र्याने असंच केलं. तसंच कुत्र्याच्या टाळक्यात म्हाताऱ्याने खुरपी मारली. खुरपी मारल्या मारल्या कुत्र कसं करतं तुकोबाराय म्हणतायत. क्यों करी परी न संगी चाले. कुत्र ओरडतंय किंचाळतंय पण पुन्हा पुन्हा तिथंच फिरून येतंय. क्यों करी परी न संगी चाले. कुत्रे त्याचे चाले सोडत नाही. हे कशा करता तर त्या बाकरीच्या लोभा करता. पशु कष्ट करतात महाराज लोभा करिता. दुसरा मुद्दा होता कष्टा करता कष्ट नसून कष्ट लोभा करिता. आणि कष्टा करता कष्ट नसून कष्ट आवडी करिता. पशु आवडी करता कष्ट करतात. बघा माऊली ज्ञानोबाराय उभी देत आहे. दरदूर सापे गिळत आहे उभा परी तो माशिया बेटाळी जिभा. ते बेडूक असताना म्हटले माऊली ज्ञानोबाराय म्हणतायत त्या बेडकाला काय आवडतात? माशा आवडतात. ते बेडूक एका ठिकाणी माशा पकडण्याकरता अतिशय सावध स्थितीमध्ये बसलेला असताना त्याच्या पाठीमागून माऊली ज्ञानोबाराय म्हणतात साप आला आणि त्या सापाने निम्मार्ध त्या बेडकाला गेलं. निम्मार्ध सापाला गेलं आणि त्याच वेळेला बेडकाच्या पुढून 2-3 माशा उडायला लागल्या. बेडकाने आपलं मरण बेडूक विसरला आणि त्या माशा पकडण्याकरता सापाच्या तोंडातून धाव घेतोय. माऊली ज्ञानोबाराय म्हणतायत दरदूर सापे गिळत आहे उभा परी तो माशिया बेटाळी जिभा. साप आपलं मरण विसरतो. माऊली ज्ञानोबाराय म्हणतायत अरे माणसा तुला निम्मार्ध कालानी गेलेलंय आणि तरी तू माशांमागे लागतोय. कोणाला सांगितलं? बेडकाला सांगितलं की आता तरी सुधर. दरदूर सापे गिळत आहे उभा परी तो माशिया बेटाळी जिभा. तो माशां करता त्याच्याकडे धाव घेतोय. हे कशा करता बेडूक एवढं करतो तर बेडूक त्याच्या लोभ आवडी करिता. बेडकाला काय आहे?
त्या माशांची काय आहे आवड आहे. पहिला मुद्दा होता लोभाकरिता कष्ट करतात, दुसरा मुद्दा होता आवडीकरिता कष्ट करतात. पशु कष्ट करतात लोभाकरिता आवडीकरिता. दुसरा मुद्दा आहे मनुष्य देखील कष्ट करतो महाराज लोभाकरिता. काय लोभा करता मनुष्य कष्ट करतो? दृष्टांत सांगतो, भजन करा विठ्ठल विठ्ठल. मनुष्य सुद्धा कष्ट करतो, लोभाकरिता कष्ट करतो. बघा, आई मुलाला जन्माला घालते, प्रसूती काळाच्या वेदना सहन करते, आपलं रक्त आपण मुलाला स्तनपान करते, लहानाचं मोठं करते. लहानाचा मोठा मुलगा एकदा 2-5 वर्षाचा मुलगा झाला की तेथून पुढची जबाबदारी त्या बापाची असते. याला राहायला घर पाहिजे, याला कसण्याकरता जमीन पाहिजे, बसण्याकरता गाडी पाहिजे, खर्चण्याकरता पैसा पाहिजे. या सगळ्या गोष्टी उपलब्ध झाल्या पाहिजे. याकरता दोघं माय आणि बाप दोघं जण कष्ट करतायत. माय आणि बाप दोघं जण कष्ट करतायत. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत ते कष्ट कष्टाकरता नसून ते कष्ट लोभाकरिता आहेत. माय बापे सांभाळती लोभा कारणे पाळती, लोभा कारणे पाळती, लोभा कारणे पाळती. माय बापे सांभाळती लोभा कारणे पाळती, लोभा कारणे पाळती, लोभा कारणे मनुष्य लोभाकरिता कष्ट करतो. तुकोबाराय म्हणतायत मायबाप आपल्याला सांभाळतात म्हणजे ते त्यांच्या लोभाकरता, त्यांच्या अंतःकरणामध्ये लोभ आहे की म्हातारपणामध्ये आपल्या मुलाने आपल्याला घरातून बाहेर काढावं, हा त्यांच्या अंतःकरणातला लोभ आहे. नाही, त्यांना असं वाटतं की म्हातारपणामध्ये आपल्या मुलाने आपल्याला काय करावं, सांभाळावं, हा त्यांच्या अंतःकरणातला लोभ आहे. याच्याकरता आई आणि बाप दोघं जण कष्ट करतायत. मनुष्य कष्ट करतो महाराज लोभाकरिता कष्ट करतो. आणि दुसरा मुद्दा आहे मनुष्य कष्ट करतो महाराज आवडीकरिता कष्ट करतोय. माणसाला कशाची आवड आहे? तुकोबाराय म्हणतायत त्या आवडी करता. मला सांगा, माणसाला संसाराची आवड आहे का गरज आहे? माणसाला संसाराची आवड आहे का गरज आहे? आवड आहे. पण त्या संसाराकरता तुकोबाराय म्हणतायत की माकडं कोणाचेही पुढं नाचतात म्हटले. तुकोबाराय म्हणते, मी म्हणत नाही, संसारातली माकडं तुकोबाराय म्हणतायत कोणाच्याही पुढं नाचतायत. तुकोबाराय म्हणतायत काय करावी ती मोलाची माकडे नाचताती पुढे संसाराच्या. संसाराच्या पुढे ते माकडं काय करतात म्हटले, नाचतात. कोण? तुम्हाला आपल्याला जगद्गुरु तुकोबाराय माकड म्हणतायत. या संसाराची आपल्याला आवड आहे, त्या आवडी करता आपण कोणाच्याही पुढे नाचतो महाराज. संसाराची आपल्याला काय आहे, आवड आहे. लोभाकरिता कष्ट, आवडीकरिता कष्ट. आणि तिसरा मुद्दा आहे देव देखील कष्ट करतात महाराज. कशा करता? लोभाकरिता आणि आवडीकरिता. काय कष्ट केले त्यांनी? स्वर्गाचा राजा इंद्र अरण्यामध्ये फिरत असताना दुर्वास मुनी भेटले. दुर्वासांनी इंद्राला पाहिलं की स्वर्गाचे राजे इंद्रदेव आपल्याकडे येत आहेत. इंद्राला बसण्याकरता दुर्वासांनी आसन टाकलं, इंद्राला बोलवलं, इंद्र बसला. इंद्र बसल्याच्या नंतर शेजारीच फुलांचा हार पडलेला होता, तो हार घेतला आणि इंद्राच्या गळ्यात टाकला. कोणी? दुर्वासांनी. दुर्वासांनी तो हार इंद्राच्या गळ्यात टाकला. इंद्राने तो हार आपल्या हातांनी काढला. सोबत ऐरावत नावाचा हत्ती होता, त्या हत्तीच्या गळ्यामध्ये तो हार टाकला. हत्तीने तो हार सोंडेने काढला, पायाखाली चिरडला. हे कोणी पाहिलं? दुर्वासांनी. दुर्वास होते ते. श्राप देण्याचं कॅरेक्टर त्यांच्याकडे तेव्हा जास्त होतं, क्रेडिट त्यांच्याकडे दुर्वास म्हणूनकडे जास्त होतं. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता इंद्राला श्राप देऊन टाकला. हे इंद्रा, तुझ्या संपत्तीच्या मधाने उन्मत्त झालायस ना, ती तुझी संपत्ती एकदा पाण्यात बुडल्याशिवाय राहणार नाही. आणि तसंच झालं, सगळी दैवी संपत्ती समुद्रात बुडाली. माऊली ज्ञानोबा वर्णन करतायत, सगळी दैवी संपत्ती समुद्रामध्ये बुडाली. मग समुद्रातली संपत्ती काढण्याकरता काय करावं लागेल? मंथन करावं लागेल. मग मंथन करण्याकरता काय पाहिजे? रवी पाहिजे. मिक्सर नाही चालत. काय लागते? रवी लागते. मेरू पर्वताची रवी केली, वासुकी नावाचा सर्पाचा दोर केला, मंथन केलं. कोणी? देवांनी आणि दानवांनी. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात क्षीरसागरा एवढे अविरजी दुधाचे भांडे, सुरा असुरा केवढे मचिता झाले कष्ट. माऊली ज्ञानोबाराय म्हणतायत
क्षीरसागरा एवढे अविरजी दुधाचे मागे सुरा केवढे मतिता झाले कष्ट. हे देवांना कष्ट झाले, देवांनी कष्ट केले महाराज कशा करता, तर त्या समुद्रामध्ये बुडालेल्या संपत्तीच्या लोभाकरिता देव कष्ट करतायत, लोभाकरिता कष्ट करतायत. असंच एक साधक तुकोबारायांकडे गेला, तुकोबारायांना प्रश्न केला, महाराज देव लोभा करता कष्ट करतात, आवडी करताय देव कष्ट करतात, मग तो पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा सुद्धा आवडी करता काहीतरी कष्ट करतो का? तेव्हा तुकोबाराय म्हटले भगवान परमात्माही कष्ट करतो, पण ती कष्ट भगवान परमात्मा करतो, आवडी करता करतो, पण त्याच्यासाठी भगवान परमात्म्याची आवडही कळाली पाहिजे. त्या आवडी करता भगवान परमात्मा काय कष्ट करतो हेही कळलं पाहिजे. याकरता जगद्गुरु तुकोबाराय त्या साधकाला सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात, कथेची आवडी देवा हरी कथेची आवडी देवा करतो देवाला करीतो देवा करतो देवाला जाते म्हणून हरी कथेची आवडी देवा करतो देवा हरी कथेची आवडी देवा करीतो देवा करीतो देवा करीतो देवा हरी कथेची मागे 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 भगवान परमात्म्याची आवड सांगतायत. हरी कथेची आवडी देवा, भगवान परमात्म्याला हरी कथा आवडते. आणि जे भगवत भक्त भगवान परमात्म्याची कथा करतात ना, तुकोबाराय म्हणतात करीतो सेवा दासांची. भगवान परमात्मा त्यांची सेवा करतो. पहिला मुद्दा असा आहे, भगवान परमात्म्याला कथा आवडते. महाराज देवाला कथा एवढी आवडते ना, एवढी आवडते, त्या कथेच्या आवडीमुळे भगवान परमात्म्याला वैकुंठात राहणं सुद्धा आवडत नाही आणि शेषाचं शयन सुद्धा आवडत नाही. तुकोबाराय वर्णन करतायत. आणि वैष्णव सदन द्वंद्व झाला ना. भगवान परमात्म्याला हरिकथा आवडते. भगवान परमात्म्याला तुकोबाराय म्हणतायत नावडे वैकुंठ आणि नावडे शेषाचे शयन. मग काय आवडतं देवाला, तर वैष्णव सदन आवडले. भगवान परमात्म्याला वैष्णवाचं घर आवडतं. का आवडतं, कारण वैष्णव जो असतो ना तो भगवान
भगवान परमात्म्याची कथा करत असतो, भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करत असतो. कोण? वैष्णव. म्हणून भगवान परमात्म्याला वैष्णवांचं घर आवडतं. वैष्णव सदन आवडले. भगवान परमात्म्याला वैष्णवाचं घर आवडतं. वैष्णवाच्या घरामध्ये कथा चालते. जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या जीवनामध्ये इतर साधना काहीच केला नाही, योग केला नाही, कर्म केलं नाही, ज्ञान हे बाकीचे काही ज्ञान मार्ग, योग मार्ग, कर्म मार्ग यांचं आचरण केलं नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी फक्त भगवान परमात्म्याची कथा केली. कथा केली म्हणजे काय? तर कथेचे तसे अनेक प्रकार आहेत, पण शास्त्रकारांनी कथेचा अर्थ कथा नाम कीर्तनम असा केलाय. कथा म्हणजे कीर्तन, कीर्तन म्हणजे नामचिंतन. नामचिंतन हा प्रकार देवाला आवडतो. नाथ बाबा सुद्धा एका अभंगामध्ये वर्णन करतायत, आवडी देवासी. तो एका प्रकार नामाचा उच्चारण रात्रंदिवस भगवान परमात्म्याला नामचिंतन आवडतं, म्हणजेच भगवान परमात्म्याला कथा आवडते. सगळ्या संतांनी इतर साधनांची निर्वचना केली, तुम्ही हे बाकीचे साधने करूच नका. नाथ बाबा वर्णन करताय, जप तप अनुष्ठान असया करणे, तीर्थव्रत नियम नियम न लगे दैवता धरणे, आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी मरणे, केशव माधव अच्युत वदता होय पातक हरणे. भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं की पाप सुद्धा नाही शिवतात. हे जे प्रमाण म्हटलं ना, हे म्हणायला एवढं अवघड आहे. प्रत्यक्ष साधना करायचं ठरवलं तर आपल्याला शक्य नाही. याच्याच पुढचं एक प्रमाण आहे, याच आपण आता पुढचं चरण आहे. नाथ बाबा वर्णन करतायत, शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हठयोग, बुधपीडन कुंडलिनी कलिमल दलभंग, ऊर्ध्ववायूचा श्वेत तोडणी करिवो वनभंग, ब्रह्मरंध्री मितळे परी मुमुक्षुदंग, ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा, ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. नाथ बाबा म्हणतायत किती अवघड आहे म्हणायला जेवढं अवघड आहे. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हातयोग बुधपीडन कुंडलिनी कलिमल दलभंग, ऊर्ध्ववायूचा श्वेत तोडणी करिवो वनभंग, ब्रह्मरंध्री मिसळे परी मुमुक्षुदंग. पाठ करायला 8 दिवस घालवले. एवढा अवघड आहे. मग ही साधना प्रत्यक्ष करायला गेलं की जमेल का आपल्याला? ही अवघड साधना आपल्याला जमणार नाही. म्हणून सगळे संत म्हणतात तुम्ही ही अवघड साधना करूच नका. हे देवाला आवडतच नाही. तुम्ही भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. देवाला आवडतं नामचिंतन म्हणजे देवाला कथा आवडते. हरी कथेची आवडी देवा. भगवान परमात्म्याला त्याची कथा आवडते. आणि जे भगवान फक्त भगवान परमात्म्याची कथा करतात, भगवान परमात्मा त्यांची सेवा करतो. आपल्यालाही वाटत असेल भगवान परमात्म्याने आपली सेवा केली, आपणही भगवान परमात्म्याची कथा केली पाहिजे. सगळ्यांनी एकदा मोठ्या प्रेमाने वरती हात करा. आपणही भगवान परमात्म्याची कथा करू. विठोबा भगवान परमात्म्याची कथा करतात, भगवान परमात्मा त्यांची सेवा करतो. करीतो सेवा दासांची. कोणाकोणाची सेवा केली महाराज? भगवान परमात्म्याने कोणाकोणाची सेवा केली हा प्रश्न विचारणारा साधक मला असं वाटतं तो काकड्याच्या अभंगामध्ये गैरहजर असला पाहिजे.
आणि एकाच अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी 24 भक्तांची यादी दिली. भगवान परमात्म्याने कोणाकोणाची सेवा केली उंच नीच काही वेणे भगवंत किष्ट भाव भक्त देखनिया दासी पुत्रकन्या विदुराच्या बक्षी देत्या घरी प्रल्हादासे चर्म रंगू लागे रोहिदास संगे कबीराचे मागे. भगवान तुकोबाराय म्हणतात अजून किती सांगावं, तो अजून सुद्धा तेच करतोय कुंडलिकासाठी अजून तिष्ठ तुका म्हणे मात धन्य त्याची. अरे अर्जुनाने काहीच केलं नाही, फक्त भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं. भगवान परमात्म्याने अर्जुनाची घोडी सुद्धा धुतली. तुकोबाराय म्हणतात अर्जुनाची घोडी धुतली अनंते संकटे बहुती निवारिली. भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं की भगवान परमात्मा सेवा करतो. हरिकथेची आवडी देवा हरी तो सेवा दासांची. मग तो साधक म्हटला महाराज ठीक आहे, भगवान परमात्म्याला कथा आवडते, जे भगवत भक्त कथा करतात भगवान परमात्मा त्यांची सेवा करतो. पण ती एका गावात देवाची कथा करत नाही ना, ते गावोगावी कथा करण्याकरता फिरतात. असं म्हणतात पोलिसांना हत्ते आणि गोवा लोकांना सत्य सरत नाही. ते प्रत्येक गावोगावी कार्यक्रमांना जात असतात, भगवान परमात्म्याची कथा करतात. तुकोबाराय म्हटले भगवत भक्त जिथे जिथे कथा करायला जातात ना भगवान परमात्मा त्यांच्या मागे मागे फिरतो. मनमोडी हिंडे मागे मागे आणि घरटी जागे घाली तसे भगवान परमात्मा त्यांच्या भोवती गिरट्या घालतो. असं तुकोबाराय म्हणतायत भगवान परमात्मा त्यांच्या मागे मागे फिरतो आणि त्यांच्या भोवती गिरट्या घालतो. घरटी जागे घाली तसे एवढंच करतो का म्हटले नाही. भगवान परमात्मा त्या कथेमध्ये निर्लज्ज होऊन भोजे म्हणजे आवडीने आणि त्या कीर्तनाच्या रंगामध्ये नाचतो. निर्लज्ज भोजे नाचे रंगी भरते अंगी प्रेमाचे. त्याच्या अंगणामध्ये प्रेमाचं भरत येतं. जसं समुद्राला पाण्याची भरती येते ना, तसं भगवान परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये प्रेमाचं भरत येतं. भगवान परमात्मा निर्लज्ज होऊन नाचतो म्हणून तुकोबाराय म्हणतात निर्लज्ज भोजे नाचे रंगी भरते अंगी प्रेमाचे का म्हणून हिंडे मागे मागे घरते जागे घाली तसं. एवढं सगळं भगवान परमात्मा का करतो. तुकोबाराय म्हणतात त्या भगवत भक्ताचा शुद्ध भाव जर भगवान परमात्म्याला अर्पण केला की भगवान परमात्मा स्वतःहून आपल्याला त्यांना विकून घेतो. तुका मने विकले भगवान परमात्मा स्वतःला विकून घेतो. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे विकले देवे. देवीची तृतीया करायची. देवाने स्वतःला विकून घेतलं. तुका म्हणे विकले देवे आपणा भावे संसाठी म्हणून हिंदे मागे मागे घरटी जागे घाली तसे यथामती यथावकाश. झालेली सेवा गुरुवारी नारायणच्या चरणावर, स्वामी निवृत्तीनाथ दादांच्या चरणावर, पंडित बाबा असतील, चंद्रराणा असतील, सकल वारकऱ्यांच्या चरणावर झालेली सेवा समर्पित करतो. बापूंच्या चरणी सेवा समर्पित करतो. बोलण्याच्या ओघामध्ये अपशब्द वाणीतून निघाले असतील माझे मला परत करा. जे काही बरोबर असेल ते गुरुवारी नानांचं आहे तरी न्यून्यते पुरते अधिपत्य सरते करून घ्यावे तो मग ते विनवितो असे पायाच्या प्रसादे काही बोललो विरोधी माझं क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती ज्ञानेश्वर माऊली.
विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय